नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय इतिहास प्रकरण क्रमांक 2 भारत 1960 नंतरच्या घडामोडी यामध्ये पहिला भाग आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. की आपल्याला माहीत आहे की ज्यावेळेस इसवी सन 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1950मध्ये खऱ्या अर्थाने संविधानाचा जो स्वीकार आहे तो स्वीकार भारताने केला आणि एक सार्वभौम अशा प्रकारचं लोकशाही राष्ट्र निर्माण झालं. भारतीय समाज हा बहुजिन्सी आहे. अशा या आपल्या भारतीय समाजामध्ये अनेक भाषा या ठिकाणी आहेत. वेगवेगळ्या धर्माचे लोक या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. वेगवेगळ्या वंशाचे जातीचे लोक भारतामध्ये गुण्यागोविंदाने राहत असताना आपल्याला आढळतात. की अगदी स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या सुरुवातीच्या काळामध्ये भारताला आर्थिक, राजकीय आणि सामाजिक विकासाचे विविध अशा प्रकारचे प्रश्न सोडवायचे होते आणि त्यामुळं नियोजन आयोगाची निर्मिती या ठिकाणी करण्यात आली. त्याचप्रमाणे औद्योगिकीकरणावर जो भर आहे हा भर या ठिकाणी देण्यात आला आणि आर्थिक विकास साध्य करण्याचा, त्याचप्रमाणे देशातील दारिद्र्याची समस्या दूर करण्याचा एक जो मार्ग आहे तो मार्ग या ठिकाणी स्वीकारण्यात आला. निवडणुकांचं यशस्वी अशा प्रकारचं आयोजन केलं गेलं आणि लोकशाही परंपरावरील विश्वासामुळे आपल्याला राजकीय स्थैर्य प्राप्त करणं हे शक्य झालेलं आहे. याचबरोबर जो दुर्बल समाज आहे की अशा या दुर्बल समाज घटकांसाठी विविध अशा प्रकारच्या कार्यक्रमांचा, त्याचप्रमाणे धोरणांचा जो समावेश आहे हा समावेश असलेल्या अनेक सामाजिक सुधारणा प्रत्यक्षामध्ये आणण्याचे जे प्रयत्न आहे हे प्रयत्नही या ठिकाणी सुरू झालेले आहेत. आणि त्यामुळं की अगदी 1960 नंतरच्या विविध अशा प्रकारच्या ज्या घडामोडी आहेत तर अशा या घडामोडींचा अभ्यास पाहत असताना 1960चं जे काही दशक आहे म्हणजे 1960 ते 70 अशा प्रकारचा जो कालखंड आहे, 10 वर्षाचा कालखंड, की अशा या कालखंडामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय स्थित्यंतर या ठिकाणी झाले. ते आपल्याला अभ्यासायचं आहे. की भारताच्या राजकीय परिस्थितीवर परिणाम करणाऱ्या अनेक अशा प्रकारच्या ज्या घडामोडी आहे की या घडामोडी 1960च्या दशकामध्ये घडल्या गेल्या. अगदी पोर्तुगीजांच्या राजवटीखाली असलेल्या गोवा, दीव दमण अशा या प्रदेशांची मुक्तताही याच दशकामध्ये झालेली आहे. आणि हे जे प्रदेश आहे हे प्रदेश भारतीय संघराज्याचे भाग बनले गेले. उत्तरेकडील सीमारेषेवर भारत आणि चीन यांच्यातील जो तणाव आहे हा 1950 पासून वाढत होता आणि अशा या तणावाची परिणती दोन्ही देशामधील सीमारेषा युद्धामध्ये झालेली आहे. की असं हे जे युद्ध आहे हे युद्ध मॅकमोहन रेषेच्या क्षेत्रामध्ये झालेलं आहे. ते 1962मध्ये ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळामध्ये प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताचं नेतृत्व केलं. ते भारताच्या परराष्ट्र धोरणाचे खरे शिल्पकार होते. भारताच्या सामाजिक, आर्थिक विकासामध्ये त्यांनी घातलेली भर अतिशय मोलाची अशा प्रकारची आहे. 1964मध्ये भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री हे भारताचे प्रधानमंत्री झाले. लाल बहादूर शास्त्री यांच्या कारकिर्दीमध्ये 1965मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काश्मीर प्रश्नावरून पुन्हा एकदा युद्ध झालं. सोव्हिएत युनियनने दोन्ही देशामध्ये मध्यस्थी केली. की अगदी जय जवान जय किसान अशा प्रकारचा जो काही
नारा आहे किंवा घोषणा ही लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेली आहे की अगदी अशा या घोषणेच्याद्वारे त्यांनी भारतीय शेतकरी त्याचप्रमाणे भारतीय सैनिक यांचं जे महत्त्व आहे हे महत्त्व त्या ठिकाणी अधोरेखित केल्याचं आपल्याला दिसेल. 1966मध्ये ताशकंद या ठिकाणी लाल बहादूर शास्त्री यांचं निधन झालं. म्हणजेच एकंदरीत जर आपण पाहिलं तर शेतकरी असतील किंवा भारतीय सैनिकांसाठी सुद्धा अतिशय मोलाचं अशा प्रकारचं कार्य लाल बहादूर शास्त्री यांनी केल्याचं आपल्याला दिसून येईल. यानंतर 1966मध्ये लाल बहादूर शास्त्री यांचं निधन झाल्यानंतर इंदिरा गांधी भारताच्या प्रधानमंत्री झाल्या. त्यांच्या कारकिर्दीमध्ये पूर्व पाकिस्तानच्या संदर्भामधील दडपशाहीचं धोरण पूर्व पाकिस्तानमध्ये मोठं आंदोलन करण्यास खऱ्या अर्थाने कारणीभूत ठरल्याचं आपल्याला दिसेल की अशा या आंदोलनाचं नेतृत्व शेख मुजीबुर रहमान यांच्या मुक्ती वाहिनीने केल्याचं दिसेल. पूर्व पाकिस्तानच्या अशा या समस्येचा परिणाम भारतावरही झाला, कारण कोट्यावधी जे निर्वासित आहेत हे निर्वासी पाकिस्तानमधून भारतामध्ये आले आणि त्यामुळं की अगदी इंदिरा गांधी यांचाही कालखंड आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतर 1970चं जे दशक आहे की अशा या दशकामध्ये जर आपण पाहिलं तर 1971मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झाले आणि त्याचा परिणाम स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती झाली. शांततेच्या कारणासाठी अणुऊर्जेचा वापर करण्याचं जे आपलं धोरण आहे की अशा या धोरणाचा भाग म्हणून भारताने 1974मध्ये राजस्थान या ठिकाणी असणारं पोखरण या ठिकाणी जमिनीअंतर्गत एक यशस्वी अशा प्रकारची जी अणुचाचणी आहे ही अणुचाचणी त्या ठिकाणी केली. त्यानंतर 1975मध्ये सिक्कीमची जनता की अशा या जनतेने भारतीय संघराज्यामध्ये सामील होण्याच्या बाजूने मतदान केलं आणि त्यानुसार सिक्कीमला भारतीय संघराज्यामध्ये राज्याचा दर्जा त्या ठिकाणी प्राप्त झाला. अशा या दशकामध्ये भारतातील राजकीय परिस्थिती अगदी अस्थिर झालेली होती. 1974मध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांनी निवडणुकीतील प्रचारामध्ये शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाने निकाल दिला आणि अशा या निकालाच्या विरोधामध्ये देशव्यापी संप त्याचप्रमाणे निषेध झाला. याच दरम्यान जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन उभं राहिलं आणि अशा या आंदोलनामुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची बनल्या गेली. देशातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती ही बिघडली. त्याचप्रमाणे शासनाने संविधानामधील आणीबाणीविषयक तरतुदींच्या आधारे राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली. अशा या आणीबाणीच्या काळामध्ये भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क स्थगित करण्यात आले. अशा या आणीबाणीमुळे भारतीय प्रशासन व्यवस्थेमध्ये शिस्त आली, पण त्याचबरोबर मानवी हक्कांचाही त्या ठिकाणी संकोच झाला. राष्ट्रीय आणीबाणीचा हा काळ 1975 पासून 1977 पर्यंत राहिला गेला आणि त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका भारतामध्ये घेण्यात आल्या. अगदी आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची या ठिकाणी निर्मिती केली. नव्याने स्थापन झालेल्या जनता पक्षाकडून श्रीमती इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाचा दारुण अशा प्रकारचा पराभव अशा या निवडणुकीमध्ये झाला. जनता पक्षाचे मोरारजी देसाई
हे प्रधानमंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार आपापसातील मतभेदामुळे फार काळ काही टिकले नाही. त्यानंतर चरणसिंग हे प्रधानमंत्री झाले. त्यांचेही सरकार अतिशय अल्प कालावधीमध्ये संपले. अतिशय अल्प काळ त्या ठिकाणी त्यांचंही सरकार टिकलं. 1980मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या आणि श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला. यानंतर जर आपण पाहिलं तर 1980च्या दशकामध्ये भारतीय राजकीय व्यवस्थेला अनेक नवीन अशा प्रकारच्या आव्हानांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं. शिखांनी पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केलेलं होतं. अशा या आंदोलनाने अतिशय उग्र अशा प्रकारचं स्वरूप प्राप्त केलं. या आंदोलनाला पाकिस्तानचाही त्या ठिकाणी पाठिंबा होता. 1984मध्ये अमृतसर या ठिकाणी असणारं सुवर्ण मंदिर की अशा या सुवर्ण मंदिरामध्ये आश्रय घेतलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्करालाही त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं. श्रीमती इंदिरा गांधींच्या सुरक्षा रक्षक पथकातील शीख रक्षकांनीच त्यांची हत्या केली. याच कालखंडामध्ये ईशान्येकडील भारतामध्ये उल्फा संघटनेच्या नेतृत्वाखाली एक मोठा अशा प्रकारचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू केलं. 1984मध्ये राजीव गांधी यांनी प्रधानमंत्री म्हणून सूत्र आपल्या हातामध्ये घेतली. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक सुधारणा घडवून आणण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न राजीव गांधींनी केला. श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांच्या समस्या सोडविण्यात राजीव गांधींनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला. तमिळ समुदायाला देशांतर्गत स्वायत्तता देऊन एकसंध श्रीलंकेच्या कल्पनेला त्यांनी पाठिंबा दिला होता. परंतु त्यांच्या अशा प्रकारच्या प्रयत्नांना यश मात्र त्या ठिकाणी आलेलं नव्हतं. की अगदी त्यांच्या कालखंडामध्ये संरक्षण सामग्री आणि विशेषतः जर आपण पाहिलं तर ज्या बोफोर्स कंपनी आहे की अशा या बोफोर्स कंपनीकडून लांब पल्ल्याच्या ज्या तोफा आहे की या तोफा खरेदी संदर्भामध्ये झालेला त्यांच्यावरील भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यामुळे त्यांच्यावर बरीच जी टीका आहे ती टीकाही झाली. राजकीय भ्रष्टाचार हा या काळातील निवडणुकांचा एक महत्त्वाचा अशा प्रकारचा मुद्दा त्या ठिकाणी बनला गेला आणि सार्वत्रिक निवडणुकामध्ये काँग्रेस पक्षाचा त्या ठिकाणी पराभव झाला. यानंतर भारतामध्ये अनेक विविध अशा प्रकारचे पक्ष एकत्र आले आणि जनता दलाचे व्ही.पी. सिंग म्हणजेच विश्वनाथ प्रताप सिंग हे भारताचे प्रधानमंत्री झाले. इतर मागासवर्गीयांसाठीचे आरक्षण धोरण हे त्यांचे सर्वात महत्त्वाचं अशा प्रकारचं योगदान त्या ठिकाणी मानलं गेलं. पक्षातील अंतर्गत वादविवादामुळे व्ही.पी. सिंग हे फार काळ त्या ठिकाणी प्रधानमंत्री पदावर राहू शकले नाही. त्यानंतर 1990मध्ये चंद्रशेखर हे भारताचे प्रधानमंत्री झाले. त्यांचंही सरकार अल्पकाळ त्या ठिकाणी टिकलं गेलं. 1991मध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान श्रीलंकेतील लिट्टे ही जी संघटना आहे तर अशा या संघटनेने राजीव गांधी यांची हत्या केली. की 1980च्या दशकाच्या शेवटी जर आपण पाहिलं तर जम्मू आणि काश्मीरमधील असंतोषाला खऱ्या अर्थाने सुरुवात त्या ठिकाणी झालेली होती. अतिरेकी कारवायांनी काश्मीरी पंडितांना
त्या ठिकाणावरून निघून जाण्यास भाग पाडलेले होते. म्हणजे अशा प्रकारची ही जी समस्या आहे, ही समस्या अधिकाधिक त्या ठिकाणी वाढत गेली आणि तिने जर आपण पाहिलं तर एक दहशतवादाचं जे स्वरूप आहे, हे स्वरूप आपल्याला प्राप्त केल्याचं दिसून येईल पहा. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर अगदी 1960चं दशक असेल, 1970चं दशक, त्याचप्रमाणे 1980चं दशक, की अशा या दशकामध्ये विविध अशा प्रकारच्या घडलेल्या ज्या घडामोडी आहे, की अशा या घडामोडींचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. यानंतर आपल्याला 1991 नंतरचं जे काही बदललेलं जग आहे, की अशा या जगाचा अभ्यास, त्याचप्रमाणे भारतीय अर्थव्यवस्था, विज्ञान, तंत्रज्ञानमध्ये झालेल्या विविध अशा प्रकारच्या घडामोडी असतील, सामाजिक क्षेत्रामध्ये झालेले बदल आणि जागतिकीकरण, अशा या गोष्टींचा अभ्यास आपल्याला पुढच्या दुसऱ्या भागामध्ये या ठिकाणी आपण करणार आहोत. तोपर्यंत मी इथेच थांबतो. धन्यवाद.